नमस्कार. गुढीपाडव्याच्या पक्वान्नाच्या सिरीजमध्ये आज आपण बनवतो आहे रबडी जिलबी. मी इथे 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप घेतलेलं आहे मोहन म्हणून. ते तूप आपण मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतो आहे. हे बघा, चांगल्या प्रकारे मैद्याला तूप लागलं गेलं पाहिजे. त्यानंतर मी इथे 1 इनोचं पाकिट घेतलेलं आहे. इनो वापरून आपण इन्स्टंट करतो आहे जिलेबी. इनोचं 1 पाकिट घातल्यानंतर मी इथे लागेल तसं पाणी घेत आहे. मला जवळजवळ ह्या वाटीनेच पाणी घेतलेलं आहे. 3.5 वाट्या पाणी लागलं आहे जवळजवळ. पण हे पाण्याचं मिश्रण आपण अंदाज घेऊन पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही. आणि मैद्याला गुठळी राहणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला हे पीठ कालवायचं. हे पीठ आपल्याला एकदम घट्ट पण नको आहे आणि एकदम पातळ पण नको आहे. हे चांगल्या प्रकारे पीठ इथे आपण मिक्स करून घेतो आहे. तर पाडव्याची सिरीज मी इथे पक्वान्नांची दाखवत आहे. आजच्या दिवशी मी तुम्हाला इथे जिलेबी रबडी असं दाखवत आहे. रजनीगंधा ह्या यूट्यूब चॅनलवरून आपण हे पाहत आहात. तर माझ्या रजनीगंधा ह्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर हे बघा, हे मिश्रण आपल्याला इथे असं एकजीव करायचं आहे, स्मूथपणे कालवून घ्यायचं आहे. इथे माझं मिश्रण हे आता तयार झालेलं आहे. आता हे बघा, ह्या एका कढईमध्ये मी इथे 4 चमचे 4 वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याला 3 वाट्या मी पाणी घातलेलं आहे. 4 वाट्या साखर आणि 3 वाट्या पाणी जवळजवळ. थोडंसं असं पातळ आपल्याला करायचं, एकदम घट्ट आपल्याला पाक करायचा नाही आहे. साखरेच्या प्रमाणावर तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. एखाद्या साखरेला 1 वाटीसुद्धा पुरेशी असते. साखर एकदम बारीक असेल तर आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी घालायला लागेल. हे बघा, आता मी इथे पाक करायला ठेवला आहे. त्याच्यात वेलची, लवंगा आणि थोडेसे जायफळ. तसंच मी आता केशरयुक्त जो आपला इसेन्स आहे केशर, तो पण थोडासा घालणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या चाशणीला म्हणजे पाकाला कलर पण येणार आहे. पण तो डायरेक्ट न घालता मी 1-2 थेंब पाण्यामध्ये मिक्स करून केशर हे घातलेलं आहे बघा. केशर इसेन्स आहे तो पाण्यामध्ये 1 चमचा पाण्यामध्ये तो चांगला खलवून मी घातलेला आहे. म्हणजे डायरेक्ट घातल्याने एखादं जास्त डार्क होऊ शकतो. आता ही आपली इथे पाकाची तयारी झालेली आहे. पाक आपण बोटाला लावून बघू शकतो. 1 तार येणं, नुसती फक्त 1 तार आली की बास होणार आहे. आपल्याला काही 1 तारी पाक वगैरे असा करायचा नाही आहे. त्याच्यामध्ये पाकाची गोडी उतरली की आता मी एका परातीत तूप घेतलेलं आहे. आपल्याला शक्यतो असं उथळ भांडं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जिलबी मोकळेपणे तळून घेता येईल. तूप घेतलेलं आहे. मी इथे जवळजवळ 1/2 किलो तूप घेतलेलं आहे. ते तूप मी आता गॅस पेटवून तळण्यासाठी आता वापरणार आहे. आपल्याकडे असं जिलबीचं होलवालं काही भांडं असेल तर काय चांगलं, पण समजा नसेल तर आपण एक पॉलिथिनची बॅग घेऊन आपण त्याला आपल्याला हव्या त्या आकाराचा होल करून या जिलबीचा आपण इथे पाडण्यासाठी वापर करू शकतो. हा बघा, जिलब्या लहान मोठ्या आपल्याला कशा आवडतील तशा आपण पाडून घ्यायचे. पाहू शकता इथे जिलब्या. पसरट भांड्यामुळे आपल्याला जिलब्या चांगल्या प्रकारे इथे घालता येतात. खोलगट भांडं शक्यतो घेऊ नका. आता जिलबी आपली फुलून आलेली आहे. चांगल्या प्रकारे घातल्यानंतर हे बघा वरती येते. त्यामुळे आपल्याला हे जिलबीचं हे मापही आपलं परफेक्ट झालं आहे हे समजतं. हे बघा, आता आपण आपली जिलबी ही मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायची आहे. एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही आहे.
जेणेकरून ती झटकन वरच्या अंगाला होते आणि आतून तळली जात नाही. त्यामुळे आपल्याला ह्या मिडियम गॅसवर ठेवून हलवून अशी चांगली आतपर्यंत तळून घ्यायची आहे. इकडे माझा पाक तयार आहे. ह्या जिलब्या एकमेकांना चिकटू नये म्हणून आपण त्या कैचीचा वापर करून त्या अशा एकमेकांपासून सेपरेट करायचे. वेगळ्या वेगळ्या गोल करून आपण इथे तुम्ही पाहू शकता. एकीकडे आपला हा पाक आहे. या तळून झालेल्या जिलब्या आपण डायरेक्ट पाकामध्येच सोडतो आहे, जेणेकरून पाक जिलब्या चांगल्या प्रकारे पितील. हा बघा, आणि चांगल्या गोड जिलब्या होतील. पहिल्यांदा घातलेला घाणा काढून मी बाजूला ठेवते आणि नवीन तळून झालेला आपण जिलबीचा हा बघा इथे बंच या पाकामध्ये आपण आता सोडतो आहे. गरम पाक आणि गरम हे तळणं असल्यामुळे ह्या जिलब्या आपल्या लवकर पाक शोषून घेतात. अशा साऱ्या जिलब्या बघा माझ्या आता तळून झाल्या. तुम्ही पाहू शकता. रबडी आणि जिलबी असं असल्यामुळे मी इथे रबडी पण करायला ठेवलेली आहे. मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. ते दूध आपल्याला थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट करायची काही आवश्यकता नाही आहे. आता मी त्याच्यामध्ये साखर घालते. 1.5 लिटरला मी 1 वाटी साखर घातलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे हलवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आवडतील ती ड्रायफ्रूट्स आपण घालायची आहेत. वेलची, आपल्याला कोणता स्वाद आवडेल तो स्वाद आपण घालायचा आहे. इथे पण मी थोडासा केशरयुक्त एसेन्स घातलेला आहे. वेलची केसरचा एसेन्स वापरलेला आहे 1 चमचा. शिवाय थोडीशी वेलची मी घातलेली आहे. आता हे बघा, आपलं ही रबडी पण तयार झालेली आहे आणि ही जिलेबी पण तयार झालेली आहे. ही जिलेबी रबडीमध्ये बुडवून खाण्याची प्रथा आहे. आपल्याला आवडली तर बघा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.